सालीम अली भाग तिसरा। 1924 ते 1925 सालापासूनच सालीम अलीनी बंदूक, दुर्बीण, कॅमेरा यांच्या बरोबरीने लेखणीही हातात धरली तेव्हापासूनच त्यांची पक्षी निरीक्षणे सोसायटीच्या जनरलमधून प्रसिद्ध होत होती। जनरलच्या 1926 सालच्या एका अंकात त्यांनी मुघल एम्परर्स ऑफ इंडिया ॲज अ नॅचरलिस्ट या शीर्षकाचा प्रदीर्घ लेख लिहिला। बाबरापासून औरंगजेबापर्यंतच्या बखरीतून आणि तत्कालीन अन्य साहित्यातून पशु, पक्षी, वनस्पती विषयीचे आढळणारे त्या सम्राटांचे अनुभव, विचार याचा त्यांनी शोध घेतला। जनरलच्या 1 मार्च 1927 अंकात त्यांनी द मेटिंग ऑफ पॅराकिड्स हे निरीक्षण प्रसिद्ध केले। ते किती बारकाव्याने निरीक्षण करत आणि नोंदी घेत याचं प्रत्यंतर या लेखात येतं। पक्षाच्या वर्तनशास्त्राच्या अभ्यासानं त्यांना झपाटलंच होतं। 1928 सालात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या एका निरीक्षणाने तर पक्षी तज्ज्ञ मंडळींच्या वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली। त्या साली जनरलमधून द स्टडी ऑफ इंडियन बर्ड्स ही लेखमाला चालू होती। त्यातली एका लेखात ब्रिटिश पक्षीतज्ञ ह्यू व्हिस्लर यांचे रॅकेट टेल्ड कोतवालच्या शेपटीवरील पिसांच्या रचनेच्या संदर्भातील विधान सालीम अलींना चुकीचे वाटले। आपल्या निरीक्षणाचा पुरावा देऊन व्हिस्लर साहेबांची चूक एका लेखाद्वारे जनरलमध्ये दाखवून दिली। कधी कधी आपली पक्षी निरीक्षण जनरलमधून प्रसिद्ध करणारा किंवा संपादकास पत्र पाठवणारा कोणी एक सालीम अली एवढीच ओळख व्हिस्लरना होती, तेव्हा कोणी ऐरागेराने जाहीरपणे आपलं म्हणणं खोडून काढावं हे त्यांना रुचलं नाही। त्याने लागलीच जनरलच्या संपादकाला नापसंतीदर्शक पत्र पाठवलं खरं, पण हा कोणी सालीम अली म्हणतोच आहे तर पुन्हा एकदा खात्री करून घेऊया म्हणून त्यांनी पुन्हा एकदा पिसांची रचना अभ्यासली आणि मग सालीम अली म्हणतायत तेच बरोबर आहे हे त्यांच्या लक्षात आलं। विशेष म्हणजे व्हिस्लरनी संपादकाला पत्र लिहून आपली चूक मान्य केली। 1930 साली सालीम अलींचा बाया पक्षांवरील दीर्घ लेख सोसायटीच्या जनरलमध्ये प्रसिद्ध झाला। सर्वसामान्य पक्षांवरही किती नवीन माहिती मिळू शकते हे या लेखानं सिद्ध केलं। अशी पावती अनेक मान्यवर पक्षी तज्ज्ञांनी दिली। या सुमारास सोसायटीने अमेरिकन उद्योगपती व्हर्ने पुरस्कृत पूर्वघाट पक्षी सर्वेक्षण पार पाडले। आता सोसायटी आणखीन पक्षी सर्वेक्षण मोहिमा हाती घेऊ इच्छिते असं समजताच हे काम आपण हाती घ्यावं असं सालीम अलींनी ठरवलं। पूर्वघाट लगतच्या हैदराबाद संस्थानांचं पक्षी सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीनं त्यांनी सोसायटी पुढे आपली योजना ठेवली। स्वतःच्या जबाबदारीवर परंतु सोसायटीच्या सहकार्याने हे सर्वेक्षण पार पाडायचा प्रस्ताव त्यांनी सोसायटी समोर मांडला। सालीम अलींचा प्रस्ताव सोसायटीने मान्य केला आणि त्या संबंधात त्यांनी हैदराबाद संस्थांशी पत्रव्यवहार केला। हैदराबाद संस्थांनी या कामासाठी 3 महिन्याकरता 3000 रुपये मंजूर केले। आपल्या या उपक्रमासाठी मार्गदर्शन मिळविण्याच्या दृष्टीनं सालीम अलींनी ह्यू व्हिस्लरना पत्र पाठवलं। कोतवाल पक्ष्यांच्या शेपटी प्रकरणानंतर व्हिस्लर आणि सालीम अली यांचा परस्पर परिचय वाढला होता, त्यांचा पत्रव्यवहारही वाढला होता। कोणतेही किलमिश मनी न ठेवता ज्ञानांची देवाणघेवाण सुरू होती। दरम्यान व्हिस्लर इंग्रज सरकारच्या सेवेतून निवृत्त होऊन मायदेशी इंग्लंडला परतले होते। त्यांना पत्र पाठवून सालीम अलींनी सर्वेक्षणाबाबत सल्ला मागितला। सालीम अली ह्यू व्हिस्लरच्या मार्गदर्शनाखाली परंतु स्वतंत्रपणे हैदराबाद पक्षी सर्वेक्षण करतायत हे समजल्यावर टाईस हस्टननी त्यात दखल द्यायला सुरुवात केली। तो जुना राग आपल्या विरोधाला न जुमानता प्रेटरने सालीम अलींना 200 पक्षी नमुने दिले। अजूनही त्यांच्या मनात तो राग खतखतत होता। आता तर हा हिंदी नेटिव्ह स्वतंत्रपणे पक्षी सर्वेक्षण करणार आहे आणि याचं काम केवळ पक्षी नमुने गोळा करण्यावर थांबणार नसून तो पर्यावरणाचा नि परिसंस्थेचाही अभ्यास करणार आहे हे समजल्यावर त्यांनी व्हिस्लरला पत्र पाठवून सुचवलं की सालीम अलींनी फक्त पक्षी नमुनेच गोळा करावेत हे बरं। एका नेटिव्हानं इंग्रज पक्षी तज्ज्ञापुढं दौड मरावी हे टाईस हस्टनना मानवत नव्हतं।
त्यांच्या पत्राविषयी सालीम अलीला समजलं तेव्हा त्यांनी व्हिस्लरना पत्र पाठवून स्पष्टपणे आपले विचार कळवले. सालीम अलींपेक्षा अधिक ज्ञान असणाऱ्यांचा सल्ला त्याला मान्य आहे. हे तुमच्या मित्राला कळवा. कोणीही उठावं आणि मला ज्ञान शिकवावं हे मला चालणार नाही. सालीम अली काही सोसायटीचा पगारदार नोकर नाही. त्याला ज्यात काही स्वारस्य आहे आणि जे कार्य पार पाडल्याने ज्ञानात भर पडणार आहे तेच तो करू इच्छितो हे त्यांना सांगा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सालीम अलीलाही स्वतः करता काही शिकायचं आहे. जातीनं काही अनुभवायचं आहे. केवळ पक्षी मारून त्याचे वर्गीकरण, नामकरण, सूचीकरण करण्यात त्याला स्वारस्य नाही हेही त्यांना कळवा. पर्यावरणाचा अभ्यास हे तर माझ्या सर्वेक्षण मोहिमेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. या पक्षी सर्वेक्षण मोहिमेत जमवलेल्या पक्षी नमुन्याचं वर्गीकरण करण्याची जबाबदारी व्हिस्लरनी उचलली. संपूर्ण सहकार्याचं आश्वासनही दिलं. टाईस हस्टरचा सल्ला व्हिस्लरनी मानला नाही. एवढंच नव्हे तर सालीम अलींना एक खास पत्र पाठवून सर्वेक्षणात कोणती खबरदारी घ्यावी, रोजनिशी कशी असावी, नोंदी कशा असाव्या, कोणती पथ्य पाळावीत याविषयी तपशीलवार सूचनाही दिल्या. हैदराबाद पक्षी सर्वेक्षणाचा अहवाल सालीम अलींनी सोसायटीच्या जर्नलमधून प्रसिद्ध केला. पक्षी निरीक्षण नोंदवता तिथल्या वनस्पती सृष्टीची, पक्षी वनस्पती यातील परस्पर पूरकतेची टिपणं त्यांनी दिली. या अहवालात पक्ष्यांचं मानवी जीवनात अर्थशास्त्रीयदृष्ट्या स्थान ठरवण्याबद्दलचे विचारही त्याने मांडले. पिके उद्ध्वस्त करणारे पक्षी, पिकाला संरक्षण देणारे पक्षी, परिसर स्वच्छ ठेवणारे पक्षी या व अशा विविध दृष्टिकोनातून या अहवालाची मांडणी केली. अशा प्रकारचा अहवाल भारतीय पक्षीशास्त्राच्या दृष्टीने आगळाच होता. अशा पैलूंवर प्रकाश टाकण्याचं काम यापूर्वी भारतात झालेलं नव्हतं. एक नवस दालन सालीम अलींनी खुलं केलं. प्राध्यापक स्टेमनना या अहवालाची प्रत मिळताच त्यांनी आपल्या शिष्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं. या सर्वेक्षणापोटी सालीम अलींना कोणता आर्थिक लाभ घडला नाही की मान मरातब लाभला नाही. लाभलं ते मनःपूत समाधान. भारतीय पक्षी विज्ञानात आपण नवीन भर टाकू शकतो हा अनुभव नि आत्मविश्वास. हैदराबाद पक्षी सर्वेक्षण ही त्यांच्या पक्षी यात्रेची सुरुवात होती. पक्षी सर्वेक्षण मोहिमांमागची आपली भूमिका विशद करताना त्यांनी आपल्या स्नेहाला राल्फ मॉरिस यांना लिहिलं. पक्षी टिपून मारायचे, त्यांचे नमुना तयार करायचे आणि परदेशीयांची त्यांच्या संग्रहालयाची भर करत राहायची किंवा त्यांना पक्ष्यांची काटेकोर मापे घेता यावीत, तपशीलवार नोंदणी, टिपणं ठेवता यावीत म्हणून पक्षी नमुने पाठवून त्यांचे कोड पुरवायचे हा माझ्या पक्षी सर्वेक्षणामागचा हेतू नाही. बारकाईनं पक्षी निरीक्षण करून मला त्यांचं वर्तन, जीवन समजून घ्यायचं, त्यांची परिसंस्था समजून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे. भारतीय पक्षीशास्त्राचा प्रगत अभ्यासक्रम याच पायावर आधारित हवा आणि म्हणूनच त्याची आखणी व्यवस्थित व्हायला हवी असा त्यांचा आग्रह रास्तच होता. हैदराबाद पक्षी सर्वेक्षणानंतर सालीम अलींनी त्रावणकोर कोचीन पक्षी सर्वेक्षण हाती घेतले. हे सर्वेक्षण अनेक दृष्ट्या महत्त्वाचं ठरलं. 1930 साली पक्षी तज्ज्ञ E.C. स्टुअर्ट बेकर यांनी ओट्स आणि ब्रॅडफोर्ड यांच्या फौना ऑफ ब्रिटिश इंडिया या मालिकेतील पक्षीविषयक 4 खंडांची सुधारित 6 खंडात्मक आवृत्ती काढली. मात्र असं करताना काही ठसठशीत नि ढोबळ चुका केल्या होत्या. प्रत्यक्ष न पाहिलेल्या भूप्रदेशातील पक्ष्यांविषयी त्यांनी ऐकीव माहितीवर दडपून लिहिलं होतं. त्रावणकोरमध्ये एका विशिष्ट पक्ष्याची अंडी विशिष्ट ठिकाणी आढळल्याने स्टुअर्ट बेकरने नमूद केलं होतं. परंतु प्रत्यक्ष सर्वेक्षण करतेवेळी सालीम अलींना त्या पक्ष्यांचा, त्यांच्या अंड्यांचा ठाव ठिकाणा लागेना. म्हणून मग त्यांनी स्थानिक आदिवासींकडे त्याविषयी चौकशी केली. आदिवासींना पैसे देऊन स्टुअर्ट बेकर पक्षी व अंडी गोळा करून घेत. त्या आदिवासींना काही पक्षी नेमकेपणाने ओळखता आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरटी बांधण्याच्या सवयीविषयीच्या तपशिलात तफावत आढळत होती. अशा तफावती इतर बाबतीतही संभवत होत्या.
बाया पक्ष्यांच्या विणीच्या हंगामात घरटी बांधण्याच्या पद्धतीचं निरीक्षण केल्यावर लिखित माहितीवर विसंबून राहता येईलच असं नाही असा अनुभव आल्यावर सारं काही प्रत्यक्ष पाहून निष्कर्ष काढण्याची खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली होती. तो विचार त्रावणखोर कोचीन सर्वेक्षणानंतर अधोरेखित झाला. संपूर्ण भारतीय भूप्रदेशाचं पक्षी सर्वेक्षण करून अधिकृत नोंदी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे असं पुन्हा एकदा त्यांनी स्वतःला बजावलं. या सुमारास सोसायटीने त्यांना ब्रिटिश पक्षीतज्ञ कर्नल मायनर जाहेन यांच्या अफगाणिस्तान पक्षी सर्वेक्षण मोहिमेत सहभागी होण्यासंबंधी विचारणा केली. याही वेळी त्यांनी केवळ पक्षी नमुने तयार करून देण्यासाठी आपल्याला अशा मोहिमात सहभागी व्हायचे नाही, हवं तर त्यासाठी दुसरी माणसं नेमा असं स्पष्टपणे सोसायटीला सांगितलं. आपल्या निरीक्षणातून पक्षीजीवन अभ्यासण्यात, पक्ष्यांच्या स्थलांतरण प्रक्रियेत, परिसंस्थेत अधिक रस आहे याचाही पुनरुच्चार केला. सालेम अलींचे यापूर्वीचे सर्वेक्षण अहवाल कर्नल मायनर जाहेन यांच्या वाचनात होते. सालेम अलींच्या वकुबाचाही अंदाज त्यांना आला होता. त्यामुळे सालेम अलींच्या म्हणण्याचा त्यांनी स्वीकार केला आणि आपल्या मोहिमेत सहभागी केलं. अफगाणिस्तानात सालेम अलींना अनेक नवीन पक्षी पाहायला, निरीक्षण करायला मिळाले. हिमतितं, सीसी पॉटरीज वगैरे या सर्वेक्षण मोहिमेच्या सुमारास पक्ष्यांचं उत्तरेच्या दिशेने वासंतिक स्थलांतरण चालू होतं. याचंही अवलोकन त्यांना करता आलं. लाल पायाचे ससाणे, कस्तुरी ससाणे वगैरे मंडळी आफ्रिकेकडून पूर्व आशियाकडे निघाली होती. त्यांची ही भेट झाली. भारतातून भोरड्या येऊन येथे उतरल्या होत्या. तिथून पुढे त्या तुर्कस्तानात जाऊन तिथं घरटी बांधून अंडी घालणार होत्या. त्यांचंही दर्शन घडलं. दलदलीतील ससाणे स्थलांतर करत होते. त्याचाही एक थवा बामियानमध्ये आढळला. ते आपल्या वीण वस्तीवर उत्तरेकडे जाताना विश्रांतीसाठी इथं उतरले होते. अफगाणिस्तान पक्षी सर्वेक्षणातील अनुभव सालेम अलींना विलक्षण उल्हासित करून गेला. याच कालखंडातील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहित नगरीचा शोध. कच्छमध्ये नीरच्या ईशान्येला 10 किलोमीटर्सवर रोहित नगरी फ्लेमिंगो सिटी आहे. त्या नगरीचा प्रथमोल्लेख 1896 साली झालेला आढळतो. विणीच्या हंगामात रोहित पक्षी रशियातून स्थलांतर करून भारतात इथवर येत असतात. रणातल्या या रोहित नगरीपर्यंत पोचायचं तर नीरहून पायी अथवा तट्टावरून जावं लागतं. हा सर्व प्रदेश पाणथळ, कुठे घोट्या इतकं तर कुठे मांडी इतकं पाणी. हे पाणी म्हणजे मिठाचं अतिसंपृक्त द्रावण. काही भाग तर फारसा फसवा. मिठाच्या स्फटिकाच्या पातळ पापुद्र्याखाली चांगला चिखल असतो. हा थर वाळवंटी उन्हात विलक्षण चमकतो. त्यावरून परावर्तित होणारे सूर्यकिरण डोळ्यांना दिपवतात. मिठाचे स्फटिक धारदार असल्यामुळे त्यामुळे मिठाच्या पापुद्र्यावरून चालताना माणसाच्या पायालाच काय पण खेचरा, घोड्यांच्या खुरांनाही इजा होते, ओरखडे पडतात. ही रोहित नगरी पाहण्यासाठी सालेम अली विलक्षण उत्सुक होते. ते त्या वीण वस्तीच्या अगदी निकट पोचले तेव्हा त्यांना हजारो घरट्यांचं दर्शन घडलं. ही घरटी म्हणजे जमिनीतून वर उगवल्यागत चिखलाचे उंचवटे. त्या उंचवट्याच्या माथ्यावर रोहित पक्षींना अंडी घालायच्या सोयीचा असा खळगा. सालेम अलींनी नजरेनं गणित मांडलं. घरट्यांची संख्या 1,05,000च्या घरात केली. घरटी 4 जणांचं कुटुंब मानलं तरी 5 लाखाचा हिशेब झाला. आशिया खंडातील ही सर्वात मोठी रोहित नगरी. या नगरीच्या दर्शनानं सालेम अली पुलंकित झाले खरे, पण त्या वस्तीवर शुकशुकाट पाहून त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्या वर्षी पुरेसा पाऊस न पडल्यानं पाण्याची पातळी आवश्यक तेवढी वाढली नव्हती. त्यामुळे रोहित अंडी घालायला इकडं वळले नव्हते. या मोहिमेत 2000 चौरस मैलांच्या प्रदेशाचे पक्षी सर्वेक्षण झाले. आजवर हा प्रदेश पक्षी विज्ञानदृष्ट्या असंशोधित, उपेक्षित होता. इथल्या 38 नव्या पक्षी जातीची नोंद झाली आणि ज्यांची नोंद आधी झालेली होती त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळाली. या भेटीनंतर पुढे कितीतरी वर्ष सालेम अली या रणातल्या रोहित नगरीला भेट देतच राहिले. नंतरच्या भेटीत त्यांना उचाट आणि गुलाबी पेलिकन्स यांच्या वसाहतीचा शोध लागला. प्रथमच त्याची माहिती उजेडात आली. रोहित पक्ष्यांची वापरात नसलेली घरटी गुलाबी पेलिकन्स वापरताना आढळले.
रणातल्या बनास नदीच्या काठच्या नयनोत्सवानं तर त्यांना भुरळच घातली. लाखोच्या संख्येनं पाणपक्षी, चक्रांग, चपट्या चोचीचे, अनेक जातीचे टिवले, क्रॉंच, गुलाबी रोहित, दूरवरच पक्षी या दर्शनानं सालीम अलींच्यातला तो छोटासा पक्षी विलक्षण सुखावला, मोहरून गेला.